हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवली होती आपण चिकन थाळी. तर चिकन थाळीमध्ये झणझणीत असा चिकन रस्सा आणि बाजऱ्याच्या भाकरी. तर चला मग चिकन थाळी बघू. आता लवकरच आषाढ संपणार आणि श्रावण सुरू होणार, तर त्या अगोदर चिकन थाळी ही नक्की ट्राय करा. तर त्यासाठी इथं आणलं होतं आपण 1 किलो चिकन आणलं होतं. आणि चिकन स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं. आता फक्त 2 ते 3 दिवसच राहिले आषाढचे. नंतर आषाढ संपला की लागतो श्रावण, आणि श्रावणमध्ये आपण चिकन वगैरे खात नाही आणि आपले चिकनचे पण व्हिडिओ आता 1 महिना येणार नाही. आणि तुम्ही माझ्या प्रत्येक चिकन आणि मटणाच्या थाळीला भरपूर असं प्रेम दिलं, तर त्यासाठी सगळ्यांचं धन्यवाद. नंतर इथं मी कुकर घेतला. कुकरमध्ये धुतलेलं चिकन घालायचं. नंतर हळद, चवीनुसार मीठ आणि तेल टाकायचं. आणि छान आता व्यवस्थित मिक्स करायचं. आणि चिकन बॉईल करताना इथं मी पाण्याचा अजिबात वापर केला नाही. छान असं आपण याला वाफेवरच बनवून घेणार, म्हणजे बॉईल करून घेणार. आणि याची टेस्ट इतकी छान लागते. असं छान असं वाफेवर तयार करून घेतलं की. आणि चला, इथं मी 3 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या. आणि 3 शिट्ट्यानंतर असं आपलं हे चिकन तयार झालं होतं. आणि हलकं त्याला पाणी पण सुटलं होतं. आणि बघा, चिकन छान असं शिजलं होतं. नंतर इकडं मसाला बघूया. घरगुती कांदा, हरभऱ्याची डाळ आणि खोबरं आपण भाजून घेतलं होतं. आणि थोडी त्याला कोथिंबीर घालायची परत वाटणामध्ये. नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आणि हॉटेलसारखी झणझणीत ही घरच्या मसाल्यामध्ये पण चिकन रस्सा आपला बनवला जातो, अगदी कमी मसाल्यामध्ये. आणि नंतर इथं मी वाटण पण तयार करून घेतलं. नंतर ठेवायचं पातेलं. फोडणीची तयारी करून घेऊया. पातेलं गरम झालं की तेल घालायचं. आणि तेल गरम झाले की लसूण अद्रक पेस्ट घालायची आणि ती व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. आणि लसूण अद्रकची पेस्ट व्यवस्थित फ्राय झाली की लाल तिखट घालायचं. इथे मी 1.5 चमचा लाल तिखट घातलं होतं. आणि ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. इथे मी 1 मिनिट फ्राय करून घेतलं होतं. नंतर थोडं पाणी घालायचं. आणि नंतर बघा, आपल्या भाजीला कशी तरी सुटते मग. आणि चला, आता हे व्यवस्थित फ्राय झालं. नंतर घालूया वाटण. आणि छान आता तेल सुटेपर्यंत हे वाटण फ्राय करून घ्यायचं. आणि श्रावण लागण्या अगोदर हे नक्की ट्राय करा, चिकन आणि बाजऱ्याच्या भाकरी. चिकन आणि बाजऱ्याची जी भाकर असते ना, त्यांचं कॉम्बिनेशन इतकं छान लागतं खायला. आणि नंतर इथं अंबारी मसाला पण आणि थोडा गरम मसाला घातला होता मी. 1 चमचा अंबारी मसाला, 1 चमचा गरम मसाला. आणि त्याला पण व्यवस्थित फ्राय करून घेतलं. नंतर घालायचं पाणी. आणि आता व्यवस्थित हा मसाला या पाण्यामध्ये शिजून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला शिजून घ्यायचा आहे. नंतर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि हे बघा, हलकी तरी सुटायला लागली होती.
आणि आता इथं व्यवस्थित आता हलकी तरी आपल्या भाजीला आली होती. नंतर घालायचं शिजलेलं चिकन घालायचं. अगदी कमी मसाल्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये हे चिकन रस्सा आपला इथं बनला होता. आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्या मसाल्यामध्ये चिकन. आणि व्यवस्थित पूर्ण मसाल्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं चिकन. आणि नंतर घालायचं कोमट पाणी. तुम्हाला ग्रेव्ही किती बनवायची तेवढं तुम्ही पाणी घालू शकतात. आणि इथं मी 1.5 ग्लास पाणी घातलं होतं. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकता किती छान आपला हा भाजीचा रस्सा इथं तयार झाला होता. आणि चला आता आपण ही भाजी 20 मिनिटं इथं उकळून घेणार. भाजी उकळताना झाकण ठेवायचं नाही, म्हणजे पूर्ण भाजीची तरी चालल्या जाते मग. आणि गॅस इथं मीडियम ठेवायचा. छान अशी आता ही भाजी उकळून घेणार. भाजी उकळेपर्यंत आपण भाकरीची पण तयारी करून घेऊया. इथं आज आपण बनवणार बाजऱ्याच्या भाकरी. आणि कोणाकोणाला चिकनसोबत बाजऱ्याची भाकर आवडते ते पण कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथं बाजऱ्याचं पीठ गाळून घेतलं. नंतर चवीनुसार मीठ घालायचं थोडं. आणि नंतर पीठ मळून घ्यायचं. मी इथं 4 भाकरींचं पीठ एकत्रच मळून घेतलं होतं. नंतर घेऊया भाकर करून. चला बाकीचं पीठ मी बाजूला ठेवलं आणि एक छोटा उंडा भाकर बनवायला काढून घेतला. आणि थोडं खाली पीठ टाकायचं. आणि भाकर आता इथं आपण थापून घेणार. आणि चला भाकर पण आपली इथं थापून तयार झाली होती. आणि ते छान अशी मी गोल भाकर इथं तयार करून घेतली होती. नंतर तावा अगोदर गरम करण्यासाठी ठेवला होता. आणि तावा हा स्पेशल भाकरीचा आहे, तर ताव्याकडे थोडं दुर्लक्ष करा. आणि थोडं पाणी लावून वरतून दोन्ही बाजूला व्यवस्थित भाकर शेकून घ्यायची. आणि भाकरी आपण ताव्यावरच शेकून घेतल्या. आणि हीच जर भाकर आपण चुलीवर जर भाजली असती ना, तर त्याची खाण्याची मजा वेगळीच असते. पण चला आपली ताव्यावर पण भाकर फुगली होती. आणि अशी टंब आपली भाकरी इथं फुगली होती. म्हणजे भाकरीला जो पोपडा येतो ना, तो खायला खरंच खूप भारी लागतो. पापडासारखीच लागती. आणि चला पहिली भाकर तर आपली तयार झाली होती. आणि अशा सर्व भाकरी इथे मी तयार करून घेतल्या बाजऱ्याच्या. आणि अशा आपल्या सगळ्या भाकरी इथं तयार झाल्या होत्या. आणि इकडं आपली भाजी पण तयार झाली होती चिकनची.
चला मग आता प्लेटिंग करून घेऊया. आणि श्रावण लागण्या अगोदर नक्की ट्राय करा. नंतर घेतली मी इकडं प्लेटिंग करून घेतली होती. आणि भाजी तुम्ही बघू शकता, अगदी कलरफुल आपली ही भाजी झाली होती. छान अशी तर्री पण आली होती आणि खायला तर खूप भन्नाट झाली होती. चला मग आपण इकडे प्लेटिंग करून घेतली. इकडे आपण चिकन रस्सा आणि भाकरी. मग तुम्हाला हा बेत कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चिकन रस्सा आणि बाजऱ्याच्या भाकरी. चला मग जेवणाचीच तयारी झाली आपली इकडं पण. आणि जेवणामध्ये होतं आपलं चिकन रस्सा, बाजऱ्याच्या भाकरी, भात, लिंबू, कांदा. आणि हा बेत कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला मग, थँक्यू.